हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, काल 1 जानेवारी 2019 मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलचा शुभारंभ झाला. प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालाय. खरं तर मी भारावून गेलोय. आजचा दुसरा दिवस 2 जानेवारी 2019 आणि या दुसऱ्या दिवशी आमच्या न्यूज रूम मध्ये आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि त्यांचा प्रवास वाडा तालुक्यातील एका छोट्या गावातून थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पर्यंत झालाय. असे डॉक्टर अरुण सावंत आज आमच्या न्यूज रूम मध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राजकारणावर, शिक्षणावर आणि समाजकारणावर. मी डॉक्टर अरुण सावंत यांचं स्वागत करतोय. सर, न्यूज रूम मध्ये आपलं स्वागत आहे. आणि माझा आपल्याला पहिला प्रश्न आहे की आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुमचा प्रवास नेमका कसा झाला, की मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, अगदी तुम्ही परदेशामध्येही तुमचे प्रबंध वाचलेत, PhD मिळवली आणि विविध प्रकारची पदवी मिळवली. म्हणजे आंबिस्त्याची प्राथमिक शाळा ते जागतिक कीर्तीचे संशोधक, हा जो प्रवास आहे तो नेमका कसा झाला? सर्वप्रथम मशाल न्यूज नेटवर्क चॅनलचं मी अभिनंदन करतो आणि कालच तुमचा प्रवास गतीने सुरू झालेला आहे. मी शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मी सांगायचं म्हणजे की मी आंबिस्ते गावचा जन्माला आलेला एक सर्वसामान्य मुलांप्रमाणे एक मुलगा, परंतु मेहनत आणि इच्छा ह्या जोरावरती प्रथम माझं प्राथमिक शिक्षण जे गावात होतं सगळ्यांचं 4थी पर्यंत आंबिस्ते खुर्द गावात झालं. त्यानंतर शाळा 5वीची म्हणजे आता सारखं नाही, 5वीसाठी पलीकडच्या जरा मोठ्या गावात खानिवलीला, तिथून नंतर मग पालसीला 6वी 7वी, नंतर 8वीला तालुक्याची ठिकाणी, कारण हायस्कूल तेव्हा अशी एवढी पसरलेली नव्हती. सरसवाळ गावी मामांच्याकडे राहून PJ हायस्कूल वाडा इथे 8वी केली, 9वी केली. तेव्हा आमची बाबा प्रिंटिंग प्रेस होती मामाची, तिथे आम्ही राहत होतो सर्व मिळून. मामाची मुलगे, नंतर चुलत भाऊ सगळे, मावस भाऊ, मामे भाऊ सगळे राहत होतो. आणि मग 9वी मध्ये मी वाडा PJ हायस्कूलमध्ये पहिला आलो. म्हणजे मी हुशार होतो असं मला स्वतःला कधी वाटलं नाही, पण मेहनतीने अभ्यास करायचो. निवांत खाली झाडाझाड जाऊन बसून अभ्यास करायचा. आणि मग इच्छा असल्यामुळे अभ्यास चांगला होत होता, शिकायचं होतं. आणि मग 10वी 11वी साठी मला वडिलांनी, ते जरा दूरदृष्टीचे माझे वडील होते, मेहनती शेतकरी होते, त्यांनी मला ठाण्याला ठेवलं. ठाण्याच्या महाराष्ट्र विद्यालय आमची पहिली बॅच सुरू झाली त्यावेळेला. अत्यंत नामवंत शिक्षक दम मेहेंदळे होते, इंग्रजीचे सुप्रसिद्ध असे शिक्षक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते. त्यांच्यानंतर तिथे बघितले गावात आलेला गुजरा मुलगा, आणि ते खूप कडक होते. सगळ्या विद्यार्थ्यांना खूप मारायचे ते, पण त्याने मला कधी मारलं नाही. त्यामुळे मारलं का पडून जाणार होते वाड्याला. आणि मग हळूहळू मी म्हणतात ना रममाण झालो. म्हणजे मी तिथे या परिस्थितीशी जुळून येऊ शकलो, मित्र मिळाले आणि बऱ्यापैकी शहरी वातावरणाला सावरलो गेलो. त्यामुळे मग SSC ला चांगल्या मार्काने पास झालो. पण पूर्वी महाविद्यालयाला जाणं इतकं सोपी गोष्ट नव्हती, तिथे महाविद्यालय नव्हती. थोडक्यात प्रवास सांगायचा पुढचा म्हणजे असा की मग मला माझ्या मामांनी यशवंत पाटील, जे समाजवादी पक्षाचे मोठे कार्यकर्ते होते, त्यांनी मला पुढे केलं. आणि मग मी भिवंडीला ऍडमिशन घेतलं, कारण
मुंबईत राहून खर्च झेपणार नाही असा अंदाज आल्यावरती मी गोंडीला आश्रमात राहिलो आणि तिथे फर्स्ट इयर केलं. मग माझ्या भावांची बदली माझ्यासाठी झाली. त्यांनी काशीमीरा नॅशनल पार्कमध्ये बदली घेतली बी डी पाटील. आणि मग तिथे माझं इंटर सायन्स झालं. नॅशनल पार्कमध्ये राहायला गेलो. ज्युनियर BSc सिनियर BSc अशा प्रकारचं ग्रॅज्युएशन झालं. मी त्यावेळेला फार मोठी गोष्ट होती. आणि मग तिथे एक चांगले प्राध्यापक एन कोठारे यांच्या सल्ल्याने मी वागत राहिलो. त्यांनी पुढे मला विज्ञान संस्थेमध्ये रिद्वान हरी साहेबांच्या मदतीने विज्ञान संस्थेमध्ये फार मोठ्या संस्था आहे तिथे भाभा नारळीकर त्या संस्थेमध्ये शिकले. अशी जगप्रसिद्ध संस्था आहे. तिथे प्रवेश मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. तिथे मी MSc ला प्रवेश मला मिळाला. आणि मग मागे बघणं कधी झालंच नाही. एवढी चांगली संधी मिळाली होती कोणती दवडणार. मग मी पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडियाला गेलो आणि स्वामी विवेकानंदाचा तिथे पुतळा होता. त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिलो आणि प्रार्थना केली की मला पण काहीतरी ध्येय गाठायचं आहे आणि मला खूप सुबुद्धी देऊन चांगलं संशोधन अभ्यास झाला पाहिजे. आणि मग PhD ऍडमिशन झालं. ते झालं ते फार मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संशोधक प्रोफेसर BC हलदार, ते डॉक्टर सीबर्गचे विद्यार्थी कॅलिफोर्नियाचे, ते नोबेल लॉरेटचे विद्यार्थी होते. त्यांची शिस्त जी होती ती जगभर प्रसिद्ध आहे. भारतात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात त्याचं अनुकरण केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचा चेहरा मोलात त्यांनी बदलला. त्या नाम जोशी माननीय मंत्री होते. त्यांना खूप महत्व होतं ह्या माझ्या प्राध्यापकांना. ते जे शिकत असताना संशोधन पेपर पब्लिश व्हायला लागले सगळे फॉरेन जर्नल्समध्ये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कीर्ती लवकरच मला मिळायला लागली. मग या प्रवाहामध्ये शिक्षण घेत असतानाच मला नोकरी पण मिळाली. पण नोकरी म्हणजे दुष्काळ पडला होता 72. त्यावेळेला मी लॅबोरेटरी अटेंडंटचं काम केलं. लॅबोरेटरी असिस्टंटचं काम केलं. कारण पैसे मागणार कुठे हे करत करत मग मला डेमॉन्स्ट्रेटरचं काम मिळालं. आणि ते मी 2-3 ठिकाणी पार्ट टाइम अशा नोकऱ्या करायचो. आणि PhD संशोधन इतकं जोरात चाललं PhD संशोधन माझे पेपर बराबर पब्लिश व्हायला लागले. मला वाटतं शॉर्टेस्ट टाइममध्ये जवळ 3 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा 6 पेपर पब्लिश होऊन माझी PhD झाली. सगळे फॉरेन जर्नल्समध्ये होते. आणि मग नावलौकिक झाला. त्याच्या जोरावरती पब्लिक सर्व्हिशन कमिशनमध्ये माझं अधिव्याख्याता त्यावेळेचं म्हणजे लेक्चरर ते असोसिएट म्हणजे रीडर 2च पोस्ट होते नागपूर आणि मुंबईला. तर नागपूरची वेकंड होती तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर मग इतका मी विभाग प्रमुख झालो. चांगलं काम करायला लागलो. सगळ्यांना जवळ घेऊन सहकार्यांना विद्यार्थ्यांना म्हणजे माझी प्रयोगशाळा खूप प्रसिद्ध झाली. त्या विषय असा की न्यूक्लिअर केमिस्ट्री हिला फार महत्व आहे. आणि न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी साहजिकच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची खूप जवळीक झाली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची जवळीक झाली. त्यामुळे ह्या संस्थांशी संबंधित असल्यामुळे महाविद्यालयांपेक्षा आमचा कल तिकडे असायचा ह्या संस्था. त्यामुळे मला नेहमी आंतरराष्ट्रीय प्रवास मिळत गेला. त्या वैज्ञानिकांनी माझं नेहमी कौतुकच केलं. आणि एवढं मोठं काम केल्यानंतर मग पुढे माझं प्रोफेसरमध्ये माझं प्रमोशन झालं, सिलेक्शन झालं. म्हणजे अधिव्याख्याता, प्रपाठक आणि नंतर मग प्रोफेसर म्हणजे फुल फ्लेज प्रोफेसर ज्याला खऱ्या अर्थाने प्रोफेसर म्हणतात तो मी झालो. मला वाटतं आपल्या समाजासाठी जे आपण काम करतायत आम्ही आमच्या क्षेत्रात काम करतो आपल्या समाजात ह्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे. त्यावेळेला मला आठवतं की एकच पष्टे साहेबांचे जावई ठाकरे होते ॲग्रिकल्चर प्रोफेसर. ते पहिले प्रोफेसर आपल्या समाजातले. आणि नंतर मी दुर्दैवाने त्यांचं लवकर निधन झालं. त्यांना हार्ट अटॅक आला. आणि नाहीतर मग आपल्याला एक खूप चांगला ॲग्रिकल्चर सायंटिस्ट निर्माण झाला होता. तो त्याला आपण मुकलो. पण पुढे मग माझं काम करत असताना गावाकडे वळून बघण्याची माझी आधीपासूनची प्रवृत्ती आणि वृत्ती आहे. प्रेक्षक मुलाखतीच्या सुरुवातीलाच डॉक्टर अरुण सावंत यांचा परिचय ऐकून मी खरं तर भारावून गेलो की एवढी मोठी व्यक्ती आज माझ्या न्यूजरूम मध्ये आहे आणि माझ्याशी चर्चा करते. खरं तर हे या न्यूज चॅनलचं भाग्य आहे की दुसऱ्याच दिवशी PhD झालेले मोठे संशोधक आज माझ्यासोबत चर्चा करतात. आपण ऐकलंच असेल की वाडा तालुक्यातील पालसई
आंबेस्ते, खानिवली, पीजे हायस्कूलचं म्हणजे वाड्यातलं पीजे हायस्कूल, भिवंडी, ठाणे असा हा प्रवास करत ही व्यक्ती जगभर पोहोचले. पण हा जगभराचा प्रवास झाल्यानंतर आज डॉक्टर अरुण सावंत हे राजकारणाकडे वळताना दिसत आहेत. राजकारणाकडे वळण्याचं नेमकं कारण मी प्रेक्षकांना मुद्दाम माहिती दे. म्हणजे आज खरं तर पहिली न्यूज म्हणजे मशालची आमची परंपरा आहे सर गेले 25 वर्षापासून की पहिली न्यूज मशालमध्ये छापली जायची आणि त्याच्यानंतर ती इतरत्र छापली जायची. आज तशीच पहिली न्यूज प्रेक्षकांना देतोय की भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे पडघम वाजू लागलेत. मी त्या मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतोय. मुलाखती घेत असताना माहिती घेत असताना मला दिल्लीवरून एक थेट नाव माहीत पडलं की वाडा तालुक्यातील डॉक्टर अरुण सावंत हे आम आदमी पार्टी जी अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेली आहे आणि त्याचा बोलबाला पूर्ण देशभर आहे या पार्टीमधून डॉक्टर अरुण सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे आणि ते निवडणूक लढवतात. खरं तर ही ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या सर्वांसाठी. मी थेट त्यांनाच पहिला प्रश्न विचारतोय की सर आम्ही राजकारणामध्ये बघतोय की चांगली माणसं राजकारणात यायला तयार नाहीत. म्हणजे तुमच्यासारखे संशोधक अगदी विद्वान व्यक्ती हे राजकारणातून फटकून वागतात आणि अशा वेळेस तुम्ही थेट निवडणुकीची तयारी करताय. नाही, ह्याला समाजकारण हा महत्वाचा मुद्दा आहे. हा सर. त्याच्यातनं राजकारणाचे विचार डोक्यात फिरायला लागले. खरं म्हणजे 2008-9 मध्ये आमचं घराणं हे काँग्रेसशी निगडीत आहे. काकावरे सगळे नातेवाईक ही त्यांनी काही पदं पंचायत समितीपर्यंत भूषवलेली आहेत आणि मग असं असताना सुद्धा मी माझी विज्ञान निष्ठा, शेतकरी निष्ठा, पर्यावरण निष्ठा ही कामं करत असताना आपण लक्षात घ्या की मी जे अनुभव घेतले की आता आपल्याला इरिगेशन नाहीये का नाहीये, एकही प्रकल्प नाही आपल्याकडे. जो गव्हर्नमेंट अंडरटेकिंग सेंट्रलचा किंवा स्टेटचा कुठलाही प्रकल्प नाहीये. एवढा मोठा समुद्र किनारा आपल्याकडे, डोंगर दऱ्या आहेत, खूप पाणी साठू शकतो, हे झालेलं नाही. मग कारखाने आले, D+ झोन आले, मग त्याच्यामध्ये स्थानिकांचे कारखाने कुठेच नाहीये. आपण कुठे कमी पडतो. मग ते मगाशी म्हटल्याप्रमाणे की भारत पडल्याची जेव्हा फॅक्टरी झाली तेव्हा लोकांना कळतच नाही की आणि कुठल्या अधिकाऱ्यांना तर काही त्याची काही निष्ठा तशी काही नसते किंवा बाई ते काय होईल नंतर. हे जेव्हा मला कळलं की सल्फ्युरिक ऍसिडचा प्लॅन्ट बनवणार, सल्फ्युरिक ऍसिड प्लॅन्ट नदीकाठी वैतरणीचा परवानगी मिळालीच कशी. माझा भांडण दिल्लीपर्यंत केलं. वसंतदादांशी खूप वाद घातले, पर्यावरण मंत्र्यांशी वाद घातले. वीरेंद्र पाटील मिनिस्टर होते दिल्लीमध्ये, पाटील होते, तिथपर्यंत मी गेलो. म्हटलं हे सल्फ्युरिक ऍसिड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे अक्षरशः मरण आहे, शेतीचं, पाण्याचं, जनावरांचं. मी लोक गोळा केली आणि बघितलं. नकुल पाटील मिनिस्टर समजून माझा खूप त्रास झाला की लोकांना टेक्नॉलॉजी कळतच नव्हती. अहो ऍसिडनी काय होणार आहे असं लोकांना जेव्हा सांगत होते, म्हटलं प्रशासनात सुद्धा ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे होता. ते झालं. दुर्दैवाने नंतर पुढे शिशाचं प्रदूषणाचा परिणाम हॅमको, हिंदुस्थान अलाय मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, दादरा नगर हवेली, खिरडी गावामध्ये, तिथे मी डोकं पडून सांगितलं की शिस हे शरीराला फार घातक आहे. ते मी त्याचं काम केलं. ऑलमोस्ट सायंटिफिक रेड घातली तिथे. 400 गुरं मेली होती. म्हटलं कसं कळत नाही माझ्या महाराष्ट्राला. हे जगातल्या वेस्ट बॅक्टेरिया टर्न आउट करायची. लोक अगदी फ्रायजाईल आणि वीक झाले होते, म्हणजे खूप त्यांना त्रास होत होता. गुरं तर मेलीच होती. मी त्याचं संशोधन केल्यावरती, शोधून काढल्यावरती पहिल्यांदा संडे ऑब्झर्व्हरला मोठी बातमी आली. एवढी मोठी बातमी आली संडे ऑब्झर्व्हरला की पहिल्या पानावरची बातमी माझी आणि एक अशी म्हैस मेलेली आणि खालच्या भागावरती चंद्रशेखर साहेबांचं गव्हर्नमेंट त्याच दिवशी कोसळलं होतं 91 मध्ये. त्यांची बातमी नंतर होती. एवढी मोठी बातमी जगभराचे चॅनल्स तेव्हा आपण नव्हतात, तुम्हाला 2 दिवस सोडलं नसतं तुम्ही मला. हे माझ्याकडे आले, BBC आली आणि मग ह्याचा बोलबाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सामाजिक न्याय देण्यासाठी, पर्यावरणाचं भांडण करण्यासाठी हे सुरू केलं.
मला मंत्रालयातनं काय बाधा निर्माण करायचा प्रयत्न झाला. काही कार्यकर्ते गेले, कारखानदार गेले, वसंतदादांसमोर बसलो, मी वाद घातले आणि दादांना म्हटलं, दादा आमच्याकडे जर स्फोट झाला तर 200 किलोमीटर हॉस्पिटल नाही. तुम्ही म्हणता की प्रदूषण आझाद मैदानात पण आहे, पण म्हटलं आझाद मैदानात 7 हॉस्पिटल मोठी आहे, आमच्याकडे तसं नाहीये. मग त्यांनी मला भेट दिली आणि नंतर दुर्दैवाने सरकार बदललं, ती का भेट झाली नाही. पण इश्यू असा आहे, तुमच्या प्रश्नाकडे मी येतो, की हे सगळं अद्ययावत टेक्नॉलॉजी, इरिगेशन, एन्व्हायरमेंट, गुड फॉरेस्ट, नद्या, इरिगेशन, हे जे गोष्टी आहेत की एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, हे आपल्याकडे काहीच झालेलं नाही. आणि शिवाय जे काय होतं त्याचं विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रशासन ह्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे. मी केजरीवाल साहेबांना पण सांगितलंय की आपल्या प्रशासनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची भेट नाही म्हटलं, आणि म्हणून सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणून जेव्हा शेतकरी सुद्धा आत्महत्या का करतात, अहो जगामध्ये एवढी पॉलिमर्स निघाली की 200-300 पट पाणी साठवून ठेवतात हो, तरी पण ड्रायलँड मध्ये ऍग्रिकल्चर होतं. मग आपल्याकडे शेतकरी का म्हणतात पाऊस नाही म्हणून? हे संबंध न पडणाऱ्या गोष्टी आहेत आजच्या तंत्रज्ञानामध्ये. ह्या सगळ्या आपल्याला बदलायच्या, हे बदललं पाहिजे. म्हणून हा नुसता विचार देणारा आपल्या देशात चालत नाही, त्याला लांब ठेवलं जातं. जसं रशियामध्ये नोबेल लॉरेटच देशाची पॉलिसी ठरवतो, त्याला पार्लमेंटचे सदस्य करतात, त्याच्याशिवाय ती पॉलिसी पास होत नाही. मी ब्रिक कॉन्फरन्स मध्ये पण माझं लेक्चर होतं रशियामध्ये, ते देऊन आलं. मी कोपनहेगनला मी लेक्चर देऊन आलेलं आहे. आता लॅटिन अमेरिकेत लेक्चर. हे राजकारण सिस्टीम तुम्हाला बदलायची, ही सिस्टीम बदलायची. म्हणजे आपला इतका म्हणजे काय म्हणतात त्याला की फर्टाईल लँड, मुबलक सगळी रिसोर्स आपल्याकडे असतात, हे करायला सगळी कशी काय हे राजकारणी कमी पडले. आपल्या आदिवासींना किती, मला माहिती आहे मागच्या 4थ्या-5व्या योजनेमध्ये 850 कोटी खर्च केले. मला 8 कोटीचं पण काम दिसलं नाही त्या आदिवासी भागामध्ये. तुम्ही एचडीओचं ऑफिस काढलं जवाहरला, काय लोकात बदल झाला? जवाहर बोर्डी, डहाणू, काय बदल झाले? मी जेव्हा माझ्याकडे सत्ता आली, सहसंचालक झालो उच्च शिक्षण, मी पहिलं विद्यापीठाचं पॉलिसी बदलली. पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बदलून आपल्या भागामध्ये महाविद्यालय आणली, शिक्षण सुरू झालं पाहिजे. नाही सर, माझा प्रश्न होता की तुम्ही राजकारणामध्ये येण्याचं कारण, तर ते तुम्ही काय सांगितलं की हे सगळं सिस्टीम बदलली पाहिजे, सिस्टीम बदलायची. त्यासाठी राजकारणामध्ये पद पाहिजे, व्हाईस पाहिजे. आता याच्या आधीचे जे खासदार होते किंवा याच्या आधीचे जे लोकप्रतिनिधी हे कमी पडले. मी ते इच्छेने कमी नाही पडले, त्यांचं विजन कमी पडलं. कारण इतका आंतरराष्ट्रीय प्रवास, सायन्स, टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट समजलं, ही जागा मी घेऊ शकतो. इथेच काय की राज्याचं लिडरशिप करू शकतो ह्या बाबतीमध्ये, आणि तसं मी केलंय, शिक्षणामध्ये केलेलं आहे. शिक्षण शुल्क समिती, प्रोव्हिडंट समिती, आज इंजिनिअरिंग मेडिकलची फीचा फॉर्म्युला स्ट्रक्चर माझा आहे. शिस्त पेट्रोल करणार हा माझा आहे. मला पहिली ब्रेकिंग न्यूज मी देतोय की मी जे बोललो की आम जनता पार्टी आप मध्ये आपण जाताय आणि तुम्ही निवडणूक लढवा, ही गोष्ट खरी आहे का? हो, म्हणजे तशी आता विचारणा झालेली आहे. जसे मागे काँग्रेसमध्ये झाली होती 8-9 मध्ये, पण तो काही काळामुळे तो प्रवाह मागे राहिला. आता जर एखादी स्वच्छ पार्टी दिल्लीमध्ये खूप आमूलाग्र बदल त्यांनी केले. मी प्रत्येक महिन्यात दिल्लीला जात असतो ह्या त्या कामानिमित्त. म्हणजे बातमी खरी आहे. बातमी खरी म्हणा. प्रेक्षक त्यांच्या सांगण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ते बोललेले आहेत की आम आदमीतर्फे ते निवडणूक लढतायत. सर, मी दुसरा एक कलेचा मुद्दा तुम्हाला विचारतो. म्हणजे खरं तर आम्ही ही जी चॅनल जी सुरू करताना बस बोलून तुमच्या तोंडातून ते ऐकलं तर बरं असतं प्रेक्षकांना, कारण लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे मी किती सांगणार याला काही अर्थ नाही. तुम्ही स्वतः सांगितलं, खूप बरं झालं, आणि माझ्या चॅनलला ती ब्रेकिंग न्यूज मिळाली. पण एक आमच्याकडे हे चॅनल, म्हणजे आम्ही जेव्हा मुलाखती घेतो त्याच्या आधी प्रेक्षकांना माहिती आहे की आम्ही लोकांकडून प्रश्न मागवतो की माझ्याकडे आज अरुण सावंत येणार आहेत आणि अरुण सावंत यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. पण आज हे एवढं अनपेक्षित झालेलं आहे की डॉक्टर साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याशिवाय चर्चा झाली आणि आम्ही तात्काळ ह्या मुलाखतीला बसलो. त्यामुळे जनतेचे प्रश्न काही आम्ही मागवलेले नाही. म्हणजे जनतेपर्यंत तुमचं मेसेज पोहोचलेलं नाही की डॉक्टर अरुण सावंत येत आहेत. पण जसे लोकांच्या मनातले असतात तसे माझ्या मनातलेही काही प्रश्न असतात. म्हणजे मी माझ्या मनातलेही विचारतो आणि जनतेच्या मनातलेही विचारतो.
माझ्या मनातला प्रश्न आहे तो तुम्हाला विचारतो. खरं तर तुमचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि असे प्रश्न विचारणं खरं तर जे शोभनीय नाही, पण मला एक संपादक म्हणून जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरं तुम्ही द्यावी आणि ती जनतेलाही कळावी. सर, आपला जो समाज आहे कुणबी समाजमध्ये, या समाजातले जे अधिकारी वर्ग आहे म्हणजे उच्च पदस्थ जी लोक आहेत, ही लोक जोपर्यंत पदावर असतात, तुम्ही त्या पदावर असतात तोपर्यंत तुम्हाला समाज आठवत नाही. मात्र निवृत्त झाल्यानंतर जेव्हा राजकारणाची वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला समाज आठवतो. आणि ही निवडणूक तुम्ही का लढवताय, म्हणजे माझं अनालिसिस जर असेल ती भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 4.5 लाखाच्या आसपास कुणबी समाज आहे. तुम्ही स्वतः कुणबी आहे आणि ही कुणबी समाजाला आता नेतृत्व नाहीये, कुणबी समाजाला दिशा देणारा माणूस नाहीये आणि त्याची जागा तुम्ही घेऊन तुम्ही निवडणूक लढवताय, म्हणजे अप्रत्यक्षपणे समाजाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल असं तुम्हाला वाटतं. मला एक प्रश्न असा आहे की तुम्ही पदावर असताना समाजासाठी काय केलं? फार चांगला प्रश्न आहे की जिथे तालुका तिथे महाविद्यालय. मी सहसंचालक असताना विक्रमगड तालुका तयार झाला. त्या तालुक्यामध्ये जवळजवळ 50 अर्ज आले होते. मंत्रिपदावरचे व्यक्ती पण तिकडे होते, म्हणजे आमचे अनिस अहमद, आणि यवतमाळमधून अर्ज होते, नाईक कुटुंबातून अर्ज होता. एवढे अर्ज असताना सुद्धा साहजिकच आपल्याला ते कुठल्या वशिल्याशिवाय मिळणं कठीण होतं. मी एक प्रकारचा असहकार केला माननीय वळसे पाटलांच्या विरुद्ध की तुम्ही मला एवढी कामं सांगता करता, मी आता तुमची कामं करणार नाही का. मग त्यांचे ते उमाप नावाचे आता ते कमिशनर आहेत पुण्याला ऍग्रिकल्चर डेअरीचे दुग्ध व्यवसायात, ते म्हटले मला माझ्या गावात कॉलेज निघतं तुम्ही मला देत नाही आमच्या माणसाला. मला म्हणजे मला नाही हो, माझी त्या संस्था चालक विजय पाटलांची ओळख पण नव्हती. आपल्या समाज धोरणांनी सांगितलं सावंत सरांनी वगैरे की असा एक व्यक्ती आहे, त्यांची संस्था आहे, त्यांना बोलून आणलं आणि त्यांच्याकडनं अर्ज करून घेतला आणि अगदी अडचणी असताना सुद्धा त्या कॉलेजला परवानगी मिळाली. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. डॉक्टर सावंतांमुळे ते कॉलेज तिथे झालं. त्यानंतर शिवाजीराव डोंगरे माझ्याकडे आले पाटील. हा शहापूर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते माझ्या हाताने सहीच आहे. गोटीराम पवारांचं त्या पुढे घाटात तिकडे सरळगावला कॉलेज आहे, ते माझ्या हाताचे सहीच आहे. नंतर थीम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, हे मला जेव्हा सामाजिक आवडपेक्षा कळकळ असल्याशिवाय ते मी करू शकलो नाही. शिवाय मी प्रोटेस्ट केला. सरकारी अधिकारी असताना अशा तक्रारीकडनं गेला काही लोक राजकीय नेत्यांनी की सरकारी अधिकारी संप कसा करतात, मोर्चे कसे काढतात, आणि सांगितलं गेलं तुमचा भाऊ कुठे आता. माझ्या भावाला सांगितलं तर नागपूरला माझं प्रमोशननी मी गेलो होतो, पब्लिक सर्व्हिस कमिशन सिलेक्शन केलं होतं त्या पदासाठी. मुंबई विज्ञान संस्था तिथे केलं मी. तर त्यांनी सांगितलं, त्यांना वाटलं की ह्याची बदली करून टाकली. भाऊ म्हणाले की त्यांचं तर प्रमोशन झालं. एवढे थ्रेट असताना आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं, आज कॅडल रोडला कॅटरिंग कॉलेज जवळ ती 3 झाडं उभी आहेत. तिथे माझे विद्यार्थी आणून आम्ही ते थांबवलं झाडं तोडणं. विलासराव देशमुखांना मी सांगितलं फक्त इथे सही करा. त्यांच्या सहीने स्टे आणला. साहेबांनी मला विचारलं नाही की तुला का सही पाहिजे. म्हटलं तुम्ही सही द्या. त्यांना माहिती आहे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी कधी मंत्रालयात गेलो नाही. ती झाडं आज उभी आहेत, ती केस चालू आहे. हे कशासाठी. कोण सरकारी अधिकारी पदावर असताना असे प्रोटेस्ट करील. मी मनोज जोशी साहेबांची भांडण घेतलं, पण ती झाडं टिकवली, अजून टिकून आहेत. ही जी महाविद्यालय दिली, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बदललं, हे तर राहायला बाजूला. भारत पडलेला लढा सगळ्यांना माहित आहे. आज नदी संरक्षण कामामध्ये मी राष्ट्रीय जगभर काम करतोय. आज मी वर्ल्ड वॉटर काउन्सिलचा सदस्य झालोय. त्याहीपेक्षा पदावर असताना मला दबाव आला. सेंच्युरी लँडला 11 माणसं, ऍसिड स्पिल झालं, वाफा निघाल्या, 11 आदिवासी. एक कमिटी खासदार साहेबांची अध्यक्षतेखाली होती. नाही हे बरोबर आहे, असं काय अपघात झाला. म्हटलं नाही, हा निष्काळजीपणाने अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असं झालं. त्या माणसांना कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. मी माझी साक्ष बदलली नाही. हिंदुस्तान नावाला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असताना, मी फार उच्च पदावर असताना सुद्धा मी तिथे पेपरला बातमी आणली. माझ्या संचालकाने दबाव आणला, मी मागे हटलो नाही. मला फार मोठी प्रलोभनं देण्यात आली. ब्लँक चेक देत होते.
मी कशाला बळी पडलो मला खूप त्याचं बरं वाटतं. ती फॅक्टरी बंद करायला लावली. ती केस नंतर सुप्रीम कोर्टात गेली. अनेक प्रकारे दमदाटी झाली, भात पडल्यावर दमदाटी झाली आणि ह्यांना नोकरीवरनं काढावं अशा प्रकारचे प्रयत्न झाले. मला सांगा कोण सरकारी अधिकारी, गॅझेटेड ऑफिसर या भांडणामध्ये उतरेल? मी उतरलो. समाजाची कळकळ आधीपासून आहे. माझं आधी समाजकारण झालं, मग माझं नाव राजकीय चर्चेत यायला लागलं. आज दिल्लीवरनं चौकशी का झाली? मी कोणीतरी आहे म्हणून ना, की मी काय आमदार नाही, खासदार नाही, मी काय कॉर्पोरेटर नाही, मग डायरेक्ट विचारणा का झाली? म्हणजे काय काम असेल. शिवाय मी मला 300 रुपये पगार असताना आमची कुणबी सेवा संघटना काढली होती. आमच्या हौसी मुलांनी ठाण्याला मीटिंग झाली. 40 किलो भेंडीचं बी 13 रुपये किलो होतं तेव्हा. आम्ही शेतकऱ्यांना वाटलं की रेन फेड क्रॉप, इरिगेशन नाही ना, मग पाण्यावरती भेंडी पिकवा. छानपैकी झाली. आम्हाला मार्केट नाही मिळालं. आम्ही कलिंगड केली. आम्ही गुलाब केला माझ्या गावाला. तो गुलाब ताज हॉटेलमध्ये जात होता. 30% पाणी हे शेतकऱ्यांसाठी ठेवलं पाहिजे. माझी अशी कार्यकर्त्यांना विनंती आहे राजकारणाला की 30% पाणी रिझर्व्ह म्हणजे का आम्ही हंडावरून आणायचं का, त्याचं डिस्ट्रीब्युशन पण तुम्ही करून घ्या. आणि नदी जिवंत राहावी खाली, म्हणजे तांसासारखं व्हायला नको म्हणून 10 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची. आणि मी पुढे म्हटलंय की जेव्हा चांगला पाऊस पडेल आणि ते मुळच्या तलावांचं पाणी मुंबईला पुरेसं असेल तर 30% 50% पण पाणी आम्हाला फुकट जाण्यापेक्षा ही जी सोय करून ठेवलेली आहे, हा मला आनंद वाटतो की हा आमचं प्रपोजल ऍक्सेप्ट झालेला आहे. आणि तो गारगाई पिंजळ जेव्हा होईल तेव्हा त्याची प्रचिती आपल्याला ही कळकळ का. जसं मी मुंबई विद्यापीठामध्ये एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे कुठे महाविद्यालय झाली पाहिजे ही कमिटीच बनवून टाकली मी, ज्यांना ग्रामीण भावाचं म्हणजे जवार कुठे, वाडा कुठे, मोखाडा कुठे, कंचाड कुठे, तिकडे शिरावली कुठे, बेलवली कुठे आहे, नेहणे कुठे आहे, चाकुर्ली कुठे आहे, ही सगळी गावं माहिती असली पाहिजे. कुठे लोकांना ऍक्सेस नाही कॉलेजचा, अशा ठिकाणी बदलून आज ह्या मुंबई विद्यापीठामध्ये महाविद्यालयाचं जाळं जे पसरलंय ना, एकदम 360 850 महाविद्यालय झाले. हे पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बदलल्यानंतर एवढी बराबर महाविद्यालय लागली. आणि शिवाय बरेच आमूलाग्र बदल केले. एन डी पाटलांची माझी खूप चर्चा व्हायची, त्यांनी मांडण घेतलं ते मी त्यांना सपोर्ट केला. आणि एखादं कॉलेज काढलं की अनुदानित पहिल्या वर्षी तुकडे दिलाच अनुदान, पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या नव्या तुकड्या निघतील म्हणजे आर्ट्स असलं, नंतर कॉमर्स काढलं, मग सायन्स काढलं काही वर्ष, तर ज्या ज्या काळात त्या प्रत्येक अनुदान मिळालं पाहिजे हा फॉर्म्युला आम्ही तयार केला. सर माझा प्रश्न असा होता की तुमचा डोळा जो आहे तो कुणबी समाजाच्या मतांवर आहे. 4.5 लाख मतं जी आहेत त्याच्यापैकी 2-2.5 लाख मतं आपल्याला मिळतील, आपण निवडून घेऊ. तुम्हाला खरंच मतं मिळतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला खरं म्हणजे समाजकारण राजकारण ह्याच्यामध्ये थोडीशी जी प्रचलित फॉर्म्युला आहेत ना त्याच्या विरुद्ध मला थोडस प्रवाह आहे माझा. कारण मी कधी समाजभेद जातीभेद कधी केला नाही आणि ते लोकांना माहीत पण नाही. म्हणजे जेव्हा भिवंडी राईटच्या वेळेला लोकांना कसं मुस्लिम लोकांना मी बाहेर काढलं, आमच्या घरात मी आणि काकांनी आसरा दिला होता, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. आम्हाला थ्रेट आले म्हणजे आम्हाला कुठल्या समाजाबद्दल द्वेष नाही आणि आपल्या समाज म्हणजे आपल्या लोकांसाठी करायचं म्हणजे ते ओघाने आपलेच लोक असतात. पण माझ्या भोवती असलेला इतर समाज आहे, आदिवासी म्हणा, कुठलाही म्हणा, वारली ठाकूर म्हणा, तो वेगळा आहे असं मला कधी वाटलंच नाही. त्यामुळे जेव्हा आंब्याची बाग तयार केली, कलम तयार केले, गुलाब केले, तर त्यांच्या घरात नेऊन लावले कारण त्यांच्या मुलांना काही आंबा खायला मिळेल. पण हे माझ्यामधले सुदैवाने माझं विशाल मन भावना असल्यामुळे. पण शेवटी हे कुठल्याही जगाचं देशाचं राजकारण म्हणजे आपला माणूस कोण आहे, समाजाचा असला की समाजासाठी यांनी काय केलं याचा माणसे विचार करतील. बरोबर, तो विचार करून मला वाटतं एवढं काम सरकारी नोकरीमध्ये असताना काम करणं मला वाटत नाही कोणाच्या हातून झालेलं आहे. आणि तर राज्यस्तराचं देशस्तराचं झाले तर ह्याचा अभिमान लोकांना वाटून त्यांनी मला मत करावं उभं राहिल्यावरती अशी अपेक्षा आहे. मुस्लिम बांधवामध्ये मी सातत्याने फिरलेलंच आहे. माझे शेकडो मित्र मुस्लिमच आहेत, बरेच मित्र भिवंडीचे आहेत
आणि आपला अरुण मग काय उभा आहे इलेक्शनला, अरे मग आपण काय त्याच्यासाठी करू शकतो, आपण त्याला मदत करूया. आज पण लोक उभे ठाकलेत तिकडे. आता 5-6 मीटिंग झाल्या, कल्याणला मीटिंग झाली, भिवंडीला मीटिंग झाल्या, ठाण्याला मीटिंग झाल्या, हे सत्र सुरू झालेले. मी म्हटलं आता निवडणूक येईल तेव्हा येईल, उमेदवार येईल तेव्हा येईल, काय राजकारण समीकरण घडतील माहित नाही, पण आपण तर काम तर सुरू करायचं ते आधीही केलं होतं. आता जरी समाजाच्या मतांबरोबर इतर समाजही तुमच्या मत मिळणार ह्याची मला खात्री आहे, कारण माझं मन आहे सगळ्यांसाठी आहे. समाजाला बेनिफिट आणि स्वाभिमान असलाच पाहिजे आपला मत, तर त्यांचे जर कर्तव्य जबाबदारी आहे की आपला योग्य माणूस आहे की जो देश पातळीवरती काहीतरी काम करेल, कारण त्यांनी जग पातळीवर काम केलेलं आहे. तर दिल्लीत जाऊन काम चांगलं प्रकारे करेल, कारण मी आज अर्बन लेव्हल डिपार्टमेंटला जातो, पर्यावरण विभागात जात असतो. आज मी भारताचा वेस्ट टू एनर्जी रिसर्च टेक्नॉलॉजी काउन्सिल WTI केंद्राचा मी डायरेक्टर आहे. सर आम आदमी पार्टी याची हेडक्वार्टर तिकडे आहे, दिल्लीला आहे, न्यूयॉर्कला आहे. इंडियाचा हेड मी आहे, माझ्या देशामध्ये आम्ही आहोत. आम आदमी पार्टी का आता भिवंडीला माझा प्रश्न असा आहे की आता निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी उतरते, भाजप सेना उतरते, हे राजकीय पक्ष सोडून किंवा तुमच्या सगळ्यांशी संबंधित आहेत तसे तुम्ही त्याच्यावर काम केलं, मग आम आदमी पार्टीच का? लोकांना एक वेगळा प्रवाह लोक शोधतायत, आम्ही शोधतो हे आम्हाला माहिती आहे. आम आदमी पार्टीने आज जे काम आमूलाग्र बदल केले दिल्लीमध्ये मी बघतोय. सिसोदिया सुद्धा माझे मित्र आहेत, तिथे उपमुख्यमंत्री, आम्ही पाण्यावरती काम करतोय. आणि तिथे 26% बजेट आज दिल्लीचं हे शिक्षणावर खर्च होते, 16% बजेट हे हेल्थ वरती सुरू होते. आणि आपल्या हेल्थची अवस्था बघा. मग आता काँग्रेसचा लोकांनी अनुभव घेतलेला आहे, भाजपचा अनुभव घेतलेला आहे. मला वाटत नाही लोक समाधानी आहेत. आणि जर स्वतःहून आपल्याला कोणी विचारत आहे, पार्टीने जर चौकशी केली, मी कुठे असा फिरत नाही, मला नेहमी विचारणा होत असतात, तर मी येणार का? मला 2009 मध्ये काँग्रेसची विचारणा होती, खासदार दामूसाहेब शिंगडा माझी, त्यांनी नंतर BJP मधनं चौकशी होती की अमुकच्या ऐवजी तुमचा आम्ही विचार करतो. मग त्यावेळेला आमच्या घरात अपघात झाला होता, पुतण्या माझा एक गेला होता. म्हटलं मी आमचे दुःखात आहे, आम्ही बोलूच नका म्हटल्या विषयावरती. तुम्हाला ऑफर आली होती. आणि नंतर आता परत मागे सुद्धा मागच्या इलेक्शनला योगी यादव आले होते दिल्लीवरनं. ते काही लोकांना भेटले इकडे, त्यांनी मला फोन केला. म्हटलं माझी मानसिकता नाहीये, कारण तेव्हा मी एका वेगळ्या शासनाबरोबरच्या वादविवादामध्ये गुंतलेला होतो. हे संबंध नियम बदलणं आहे, कुलगुरू नेमणूक आहे, ते सगळे घोटाळे चाललेले आहेत. त्याबद्दल फार मोठा ते काम चालू आहे, त्यासाठी मी योगदान दिलंय फार मोठं. तर म्हटलं सध्या माझी मानसिकता नाही. आता परत मला विचारलं गेलं, दिल्लीवरनं फोन आले, सुधीर सावंत जे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जर आग्रह झाला, सुभाष ठाकरे आहेत, त्यांनी आग्रह सपोर्ट केला की नाही सरच योग्य आहेत. मग वेगळा प्रवाह आहे, त्यांचं काम मला माहित आहे. आणि भ्रष्टाचार विरहित पार्टी आहे हे मी डोळ्याने दिल्लीत बघतोय. आज 10 खेटे मारून सरकार दरबारी कुठेही कामं होत नाही. दिल्ली छोटं का असेना, पण ते मुंबईपेक्षा तरी मोठं आहे, प्रशासन मोठं आहे, राज्य आहे. आज सरकारी अधिकारी लोकांच्या घरी जाऊन त्यांचे सर्टिफिकेट घेतात, फॉर्म सह्या करतात. आणि तुमच्या गल्लोगल्लीमध्ये डिस्पेन्सरी झाल्या आणि 10 लाखापर्यंत मेडिकल खर्च दिल्लीच्या माणसांना फ्री आहे. एवढा पैसा सरकारकडे असतो, देण्याची वृत्ती पाहिजे. हे फक्त हॉस्पिटल पार्टी करू शकते. इलेक्ट्रिसिटी अर्ध्या रेटने, पाणी अर्ध्या रेटने. आणि माझ्याकडनं 10-12 धरणांचं पाणी मुंबईत जातं. तांचा नदीच्या बांधाच्या खाली एखादी आदिवासी स्त्री, मी डोळ्याने माझ्या फोटोग्राफ आहेत, वाडग्याने पाणी भरते कळशीमध्ये. इतकं हे खेदजनक आणि विदारक चित्र आहे, हे बदललं पाहिजे. सर माझा पुढचा प्रश्न आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिंकणं काही एवढं सोपं नाही. ते पैशांचा अगदी पाऊस पडतो, म्हणजे निवडणुकीमध्ये पैशाची प्रचंड खर्च होतो. आपण ही गणित कशी मांडणार आहात? आम्ही प्रयोग करू ना, बिन पैशाने निवडणूक निवडता येते. तुम्ही निवडणुकीला पैसे खर्च करणार नाही आणि आम्ही निवडून येणार. म्हणजे निवडणुकीमध्ये पैसे खर्च न करता माणूस दिल्लीमध्ये बघा ना, कुठे पैसा वाटलेला. लोकांनी पैसे दिले त्या पक्षाला त्याच्या सर्वसाधारण खर्चासाठी.
पण असे पैसे वाटत फिरलेले लोकांमध्ये, गरिबांमध्ये, झोपड्यांमध्ये, त्या लोकांना पाहिजे होतं काहीतरी नवीन विचार देणार. नवीन विचारासाठीच आहे. आम्ही विचारवंत माणसं आहोत, वैज्ञानिक आहोत, आणि मला वाटत नाही असं पैसे घेऊन लोकांचं मत काय आहे ते मिळवलं पाहिजे. लोकांचं मत पैसे देऊन विकत, ते किती पुराण आहेत ते पैसे, असं पैसे घेऊन मग ती परंपरा चालू राहते. त्याच्याने काही विकास होत नसतो. आमूलाग्र बदल केल्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघाचा विकास मधु दंडवतीने काय पैसे वाटले होते? आले नाही म्हणून नागपैंच्या चांगल्या कामाच्या पुण्यावरती अशी कितीतरी माणसं आहेत, एक पैसा वाटल्याने तरी निवडून येतात. अशी माणसं आहेत. आपण सर्वसाधारणपणे भ्रष्टाचार, खूप पैसे वाटा, हे समीकरण जे आहे ना, मी त्याची सहमत नाही. आज देशामध्ये कितीतरी लोक जेलमध्ये राहून सुद्धा फर्नांडिस साहेब जिंकून आले ना, त्यांनी काय पैसा वाटला होता? चांगलं काम करा, माणसांना पटलं पाहिजे. हे समीकरण आपल्याला बदलायचं आहे. पैशा निवडणुका जिंकल्या जातात, हे सर्व ठिकाणी इम्प्लिमेंट होतच असं माझं म्हणणं नाही. मी आणि किती पैसे, सगळी माणसं काय ती पैशाने विकली जात आहे. हा मतदारसंघाचा सुशिक्षित आहे. सुशिक्षित आहे. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कोणते प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहेत? ते गंभीर प्रश्न तिकडे आहेत की ते सिटीचं ऑर्गनायझेशन आहे ना, टाउन प्लॅनिंग, हे पूर्ण विस्कळलेलं आहे. ते रिऑर्गनाइज केलं पाहिजे. ट्रान्सपोर्टचे मोठे प्रश्न, आज तिथे मेट्रो होत असताना मेट्रोच्या बाजूलाच फ्लायओव्हर, पण तुम्हाला एक नियोजन करताना की दोघांचं हे कॉम्बिनेशनचा काही फायदा नसतो. रस्ता आणि मेट्रो म्हणजे अप्रोच रोड जे मेट्रोला असतात ते असणं, पण मेन आर्टिरियल रोड तुम्ही कसा मेट्रोला जोडून टाक, त्यात लोकांचं विस्थापन किती होणार आहे. मग मुंबईमध्ये खूप गर्दी आहे म्हणून भूमी अंतर्गत मेट्रो येते, मग भिवंडीत वस्ती कमी आहे का? मग ती त्याच्या अन्य डिस्क्रिमिनेशन का? व्हायलेशन ऑफ आर्टिकल 16 ह्युमन राईट कमिशनचा प्रश्न आला याच्यामध्ये. त्यांना उद्ध्वस्त करून तिथून मेट्रो न्यायची का? डम्पिंग ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे तिथे. आणि कुठे नदीच्या किनाऱ्यावरती डम्पिंग ग्राउंडचा ढीग आहे, त्याचं किती लिचेट त्याच्यामध्ये वाहिलेले आहे. आज मी जागतिक कल्याण मी ह्याच्यावरती काम करतो, आम्ही टेक्नॉलॉजी देतो वेस्ट टू एनर्जीची, तर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मिटवलाच पाहिजे. आता आपण थोडस शहरापासून ग्रामीण भागाकडे जाऊ, लोकसभेच्या भिवंडीच्या. तिथे शहापूर आहे, मुरबाड आहे, वाड्याचा भाग आहे, कल्याणचा भाग आहे. आता ह्या भागात आपला शेतकरी बांधव आहे की जो बालावस्थेपासून शेती करूनच मोठा झाला, सगळी कामं शेतीची केली. त्या शेतकऱ्याचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे माझं कुटुंबच मी समजतो. त्याचे धागेदोरे मला पूर्ण माहिती आहेत, परिस्थिती माहिती आहे, कसं परिवर्तन झालं. ह्या लोकांचं परिवर्तन, शेतकरी मोठा वर्ग आहे. ॲग्रिकल्चर बूस्टअप करणं, मी तर टेक्निकल गोष्टी कार्बन फुटप्रिंटच्या नंतर करेन. जो फ्लोरा फाउना आहे, नैसर्गिक संपत्ती जी आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, आणि इतकी सुपीक जमीन आहे, मुबलक पाऊस पडतो, एवढं असताना जिथे पाणी आहे ना तिथे सर्व काही असतं, पण आमच्याकडे काही नाही. आमची घरं रिकामी आहेत, शेतकरी अजून कंगाल आहे, त्यांच्या मुलांना नोकऱ्या. तिथे म्हणजे नॉर्थ ईस्ट सारखं जे बघतो आपण, घराघरामध्ये कॉटेज इंडस्ट्रीज आहेत. या आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावात गल्लोगल्ली, आणि आता तर सरकार करतंय ना हे व्यावसायिकरण जे चाललेलं आहे, स्किल डेव्हलपमेंट, मेक इन इंडिया, हे सगळं वैचारिक धारा चांगल्या पकडून ते आपल्याला केलं पाहिजे. म्हणजे घराघरामध्ये टुरिझम, इको टुरिझम, ऍग्रिकल्चर, फूड प्रोसेसिंग, तांदळापासून 50 पदार्थ बनतात, आम्हाला 5च्या वर माहिती नाही. नागली हा जगभर त्याचं स्थान आहे, वरईचं स्थान आहे. आज बासमती राईसच्या आपला वाडा कोलमला महत्व आहे. राईस ब्रान ऑइल आहे, त्याची व्हॅल्यू आहे. एवढी मोठी आपली संपत्ती असताना ही गरिबी केव्हाच भेटायला मिळेल. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारणं, पेसासारखा प्रश्न आलेला आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, फॉरेस्टचा आहे, छत्तीसगड छत्तीसगडचा प्रश्न आहे. या गोष्टी करताना म्हणजे तिथे जर शासन प्रणाली सुद्धा उच्च विचारांनी काय मांडलं तर तो पर्याय होऊ शकतो.
हा पर्याय होऊ शकतो. आणि तुम्ही ते प्रश्न आणि ते मांडणार तर तुमचा अभ्यास आहे, तेवढा विवेक आपल्याकडे आहे, तेवढा जागतिक अभ्यास आपल्याकडे आहे, तेवढी संशोधन माहिती आहे. प्रेक्षक अत्यंत चांगली उत्तरं डॉक्टर अरुण सावंत यांनी आपल्याला दिलेली आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू असताना आम्हाला पर्याय कोण असं विचारलं जातं. म्हणजे तीच माणसं बघून आता कंटाळा आलाय. तेच उमेदवार, त्याच पार्टी, तेच पक्ष आणि तेच नेते, याला काही पर्याय मिळणार आहे की नाही असा जो प्रश्न विचारला जात होता, त्या प्रश्नाला उत्तर आहे डॉक्टर अरुण सावंत. ते स्वतःच त्यांनी आज न्यूज रूम मध्ये जाहीर केलंय की ते निवडणूक लढणार आहेत. ही निवडणूक लढताना ते कुठल्याही पैशांचा वापर जो वारेमाप केला जातो की पैशांवर निवडणुका जिंकण्यात जातात, तसं काही प्रकार करणार नाहीये. त्या बिन पैशाची जी निवडणूक आहे ती कशी लढली जाते ही आपल्याला मतदार संघामध्ये पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर एक उच्च शिक्षित उमेदवार एक पर्याय म्हणून आपल्या समोर उभा ठाकणार आहे. आजच्या भागामध्ये मी येथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवे विचार, नवे प्रश्न आणि नव्या व्यक्तीस. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील. आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय. आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.